पोरगी म्हणा 50 रुपयाचा टॉप वापरणार नका म्हणून बचत करणारी म्हणून. हा एक आहे ना, अजून कोणती एक होती? हा आहे का? हा एक आहे आणि हा एक आहे आणि हा एक आहे. 4 घेतले. ते नाही हे नाही डॉक्टर. गोळ्या देईन उद्या साड्या लावायचं लावीन उद्या बोललं ना. नमस्कार, स्वागत सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर कशा आहात? मजेतच असाल. मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय कारण मी पण गेलो पुण्याला ओम भाऊ आणि त्यांच्यासोबत. तर तिकडं त्यांना फ्लॅट गिट बघितला, त्यांच्यासोबत मी पण होतो. तर छान फ्लॅट बघितला ओम भाऊ, 3 BHK त्यांच्यासाठी. पण अजून काय त्यांचं काही कन्फर्म नाही. बघा, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघतच असाल तर आता तुम्हाला कळतच असेल. तर मी पण होतो 2 दिवस. तर चला आपण आता श्रुतीचं काय विषय झाला तुम्हाला सांगतो मी आता. ती थोडी नाराज आहे आज, तर बघू आपण तिचा काय विषय झाला. नमस्कार, तू कर नमस्कार. नमस्कार नमस्कार श्रुती. नमस्कार. बघा, मम्मीला सांगायची गरज नाही आता नमस्कार म्हणून, कारण की आता मम्मी म्हणायली नमस्कार. कशी आहे तब्येत? तू आता बरी का? हो का? सलाईन गिलाईन घेतली? डॉक्टर काय म्हणले मग? सलाईन घेतले, त्याचे इंजेक्शन सोडले, झाले ते खडा. तर काय म्हणले डॉक्टर? कधी बोलवलं डॉक्टरनी? डॉक्टरने उद्या बोललेलं. उद्या बोलवलं? हो का? उद्या काय सलाईन घ्यायला बोलवलं काय? काय माहिती आता काय म्हणत बोललोय. सलाईन घ्यायची काय माहित नाही. पाणी गिनी पेत नाही वाटतं तू? पाणी सकाळी पेते पाणी नाही पेत तू पाणी? झालं ना ते आता. काय झालं ना? सलाईन घेतली त्यांनी. सलाईन घेतली म्हणजे ओके झालं का? नाही घ्यायचं सलाईन द्यायचं जाऊन. एक वाजता म्हणले होते. एकच नाही श्रुती, त्याला टाइम लागतो थोडा. ते दुखणं काय लगे एकाच्या थोडी बरं होत असतं. पोट नाही दुखायला लागलं म्हटलं झालं बरं. पोट नाही दुखा लागलं एकाच्या थोडी होणार ती. अजून आता तुला गोळ्या घ्या देईन डॉक्टर. गोळ्या देईन उद्या साड्या लावायचं लावीन उद्या बोललं ना. हो का? काय करायला बरं तू? काय बरं ते टरबूज आहे? खाऊन घेऊ दे त्याला पहिले. आणि बाई बापांनी पण लेकाला आवडत टरबूज खायला. मला नाही आवडत. तू का नाही खात मग टरबूज? खात जाय ना तू. आवडत नाही मला म्हणून खात नाही. आवडत कशामुळे नाही तुला? चांगले ना ते उलट शरीरला. नाही आवडत नाही. पाय ना त्याला काय ते काही खात ते बाव. कसं खात? आम्ही नाही खात. काही नाहीये ते फळ आहे. हो बरं. फळ फ्रूट चांगलं असतं. त्याला टरबूज एवढं आवडतं त्याला रोज बी दिलं तर काही हे नाही. रोज दुपारी बी किती ते नाही खाऊ. छिये त्यामध्ये का खाय ते नाही खाऊ. आता त्याला फ्रीज उघडलं पाहिलं म्हणून मागितलं त्याने. ती वेळ नाहीये टरबूज खाण्याची. हा, मी पाणी घेतलं ना पहिला, त्याच्यामुळे त्यानं टरबूज बघितलं. नको मला, मी आता जेवण केलं ना. काय होतं? नको, चाकू सोड. हा, कापलं बस. शुद्धी काय केलं नाही असं? काय झालं तुझ्या टॉपचं? काय झालं? काय म्हणत होती तू? अहो ते फिटिंग करायला टाकले होते मी, तर ते सगळं टॉपचं म्हणजे पचका झाला सगळा. ते येतच नाही येते मला. आता परत तिच्याकडे न्यावं लागल, परत तिला सांगावं लागल की व्यवस्थित ते कट करून फिटिंग करून देऊन. होईन का पण डबल कुटाणा लागल. परत होईन का पण आता? तिला विचारावं लागल मला होतं की नाही ते. कोणते टॉप? ते नाशिक वरनं आणले आपण. 50 रुपयाचा टॉप आला. मित्रांनो, 50 रुपयाला एक टॉप घेतला बरं नाशिक मध्ये. तसे 4 टॉप घेतले. 50 रुपयाला एक टॉप वापरणारी पोरगी बघाय. बचत करणारी पोरगी म्हणा 50 रुपयाचा टॉप वापरणार नका म्हणून बचत करणारी म्हणून. हा एक आहे ना, अजून कोणती एक होती? हा आहे का? हा एक आहे आणि हा एक आहे आणि हा एक आहे. 4 घेतले. ते नाही. हे नाही का? आणि हो 4 टॉप घेतले. उघड दाखव. उघड दाखव. चांगलं घ्यायचं. चांगला घ्यायला तुमच्या पोराला पैसे दे ना. 600-700 रुपये दिले तिच्याकडं. ही फक्त टॉप घेऊन आली बरं. हे बघा टॉप. मग किती रुपये दिले ते? पॅन्टी पण बर. 2 पॅन्टी आणल्या. तुला आवडले का नाही ते? आवडले का नाही तुला? आवडेल मला घालायची की आता. तुला घालायचे? हो.
नाही मला नाही यायला लागले ते. मला कधी येते ते. त्याला फिटिंग जास्त झालेली आहे तर परत न्यावं लागणार. आता मी किती दिवसापासून एक तर टाकणं होत नव्हतं, ती घरी नव्हती तर इकडून तिकडून ते टाकले त्याचे 5 कळा. आम्ही गेलतो ना आता तुळशीबागला, एकदम बरं असे मस्त मस्त टॉप होते पुण्याला. पाय पाय हात धुवायचे याला झाले याचं खाणं. म्हणजे कोण खाईल? तोंड भरून खाल्लेलं त्यांनी पहिले, तेच खाल्लं चाललं. फटाकडा पडून तुळशीबाग मध्ये गेलतो आम्ही पुण्याला. तुळशीबाग म्हणून तिथे एरिया आहे आपल्या गल्ल्यासारखं गल्ले आहे, नुसतं कपड्याचं आहे पूर्ण. कपडे एक नंबर कपडे बिपडे तिथं, पण महाग आहे थोडी. वरसाठी पाहिलं तर मी कपडे, पण ते 300 रुपये टी शर्ट म्हणाल. 300 रुपये महाग झालं मग. हा ते भाव केला की होतं ते 150-200 पर्यंत दिलं असतं, पण म्हणलं जाऊ द्या कुठे घेता आता. पहिलेच कपडे लहान होईल वरातला, तेच घालणं व्हायले नाही. एक तर उन्हाळा. तुळशीबागेत मस्त टॉप आहे. आम्ही राहिलेलो आहे तिकडं 3-4 महिने राहिलेलो आहे आम्ही तिकडं. ते पण तुम्हाला सांगेन मी पुढं काऊन राहिलो होतं, कसं राहिलो होतं. काय किशी दे मला, फ्लाइंग किशी दे, मग घेतो मी तुला फ्लाइंग किशी. कर वरत तू. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे वरत. जाऊ दे, तिने ऐकणारच नाही ते आता. वरत असं बाय हे बाय फ्लाइंग किशी दे. तोंड बघायचं तोंड बघा मित्रांनो. नुसतं धिंगाणे घालायला सांगतो ते. तर म्हणून आजपास 11:30 वाजले, म्हणून त्याला झोप नाही यायला लागली. तुला म्हणलं होतं शेवटी मला एक बी टॉप नाही आवडला, तरी तू ते घालणारच का? मग काय वापस करू का? वापस थोडी घालायला ते मस्त घालायला काय घरी घालायला मग ते. तसं पण मला वापरायला ड्रेस कुठे आहे? मग ते माणुसकीच्या भिंतीवरची आणून देऊ तुला थोडंफार. माणुसकीची भिंत म्हणजे तिथं गोरगरिबांसाठी लोक कपडे आणून लटकवते, फाटलेले चांगले जुने पुराणे. ते देऊ का आणून तुला? मोतीबाग जवळ एवढी बी गरीबी नाही आली मला. मला काही वाटलं पाहिजे स्वतः कपडे आणून द्यायचे तर तुम्ही असे याच्यावर फाटलेले तुटलेले कपडे आणून देऊ का विचारायला. किती मोठे काय अंगावर काय गरज होती आणायचे? दिवस झाले तर हिच्या साड्या आणि हिचे टॉप कधी मोजले आणि हिच्या साड्या कधी मोजल्या तर तुम्हाला काय वाटतं कोणाचे भरतीन जास्त सांगा कमेंट मध्ये. हिच्या साड्या जास्त आहे मम्मीच्या, पूर्ण कपाट साड्या भरली. याचे किती आहे हे बघ ना. तुझे कपडे जास्त त्याचे बिचाराचे लय कमी. नाही वरतचे कपडे जास्त आहे. सगळ्यात जास्त कमी तुमचे. वरत कपडे कोणाचे जास्त? कोणाचे? त्याच्यात तुझे कपडे. हे बघ कपडे काढून दाखवा लागला ते त्याचे. त्या बघ चड्ड्या दिसतं, चड्ड्या कपडे काढून दाखवा. हे तुझे कपडे. हा सगळ्यात जास्त कमी कोणाचे? तुमचे तेच म्हटलं सगळ्यात कमी माझे. मला नाही आवडत जास्त कपडे नवीन आणाल. तर असा काही विषय झाला श्रुतीचा. लॉस झाला श्रुतीचा 200 रुपयाचा. आणि त्यातल्या त्यात त्या बायाला किती द्यायचे पैसे आता त्या मुलीच्याकडून करून घेतलं तिला पण द्यायचंय 70-80 रुपये. आता डबलचं काम झालं, आता काय म्हणजे डबल सांगते काय की. पण नाही ना तू तिच्याकडून झाले डबल पैसे दे. मम्मी कोण घेईन मग पैसे? त्यांच्याकडून घेणार आहे. 100 रुपये दे तिला. माझ्याकडे नाही बा पैसे. माझ्याकडे पैसे नाही काय? माझ्याकडे नाही म्हणून म्हणाल तुला दे तिला पैसे. पैसे कुठे माझ्याकडे? काऊन नाही पैसे तुझ्याकडे? तुझ्याकडे आहे ना. कुठे पैसे माझ्याकडे? श्रुती मी उडून टाकतो बाहेर. घरात उडून द्यायला पाहिजे मग काही. काय हिच्याकडून पैसे घे. चड्डी. हा मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही द्या नाही तर त्या देतो. कामाला तुम्ही दोघं बी जाता. तिला पैसे दे तू. तू द्यायला पाहिजे मी. तो द्यायला पाहिजे तिला पैसे. मला तिला बी तिला बी तो द्यायला पाहिजे पैसे. मी कसं काय देऊ? तो द्यायला पाहिजे पैसे. तो द्यायला पाहिजे. हे बघच करतो लगे मित्रांनो वर. पिल्ला तसं नाही. तो द्यायला पाहिजे पैसे. दे दे. पप्पाला घेऊन घे. पप्पा कडून पैसे मम्मीला मला. वरत ए वरत चल सरक.
कशाचे बच्चा आहे हे बरं आईला म्हणा हे वेगळं असं पैसे द्या म्हणा तुम्ही द्या म्हणा द्या. तर असा काही विषय झाला श्रुती सोबत. तर आता बघूया काय होतं काय नाही पुढे तिच्या टॉपचा विषय. आलेलेच नाही अजून त्यांच्या घराला लॉक आहे. गेल्या कुठेतरी गावाला तुझे टॉप खराब करून गेले ते आता. असं कसं जातं सगळे जाणार ते. काय करायचं तुला झोपायच नाही. काहून मारा लागला तू पण. तर काळजी घ्या मम्मी तुम्ही तब्येतीची जरा. जेव ना. तर असा काही विषय होता श्रुतीच्या टॉपचा. तर बघूया आपण काय होतं काय नाही श्रुतीच्या टॉपचं. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्राईब खूप कमी होते आणि व्ह्यू पण कमी येते. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघा आणि शेअर पण करा. म्हणजे अजून तुमच्यापासून अजून बाकीच्यांना पण दाखवा. म्हणजे शेअर करा म्हणजे अजून आमचे सबस्क्रायबर वाढून व्ह्यूज वाढन. आणि चला बाय बाय. 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 सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. मम्मी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा, जमलं जमलं थोडं कमन. वरत बाय कर वरत. ए पिल्लू बाय कर ना. बाय करा. नाही करणार. तर चला ठीक आहे भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.